तुमच्या हाती झाल्यानंतर तुमचं पाणी येतं. मीटर न लावायचे कारणच हे का त्या टँकर लॉबी मध्येच तुम्ही सामील आहेत अधिकारी सगळेजण. म्हणजे जाणून बुजून तुम्ही मीटर लावत नाही, कारण की लोकांच्या समोर येतील त्यात तुमचं पाणी चोरीला जातोय आणि तुम्हाला नको आहे सगळ्या गोष्टी. बघा साहेब, याच्यामध्ये काय झालं, आता तुम्ही परत नवीन कॉन्ट्रॅक्टर जो आणलाय, ज्यांनी अंबरनाथ शहराची भुयारी गटर पूर्ण चोरली, म्हणजे वरती रिंग लावले, त्यालाच पुन्हा तुम्ही पाण्याची लाईन दिली. ज्यांनी याच्यापूर्वी 200 कोटीची पाईपलाईन टाकली, आता ती लाईन तर गेली, पुन्हा आता ही तुम्ही लाईन 300 कोटीची आणली आहे. मग 300 कोटीमध्ये तो पुन्हा ती म्हणजे 500 कोटी चूक लावली तरी अंबरनाथ शहराला पाणी देऊ शकत नाही आपण. कारण इगलवाल्याला पुन्हा परत तुम्ही हे दिले टेंडर, हा इगलवाला मॅनेज करून आणतोय. पूर्ण आमच्या अंबरनाथचा याच्या अगोदरची पाण्याची लाईन पूर्ण त्या इगलवाल्यांनी खाल्ली, पुन्हा अख्खी ड्रेनेज लाईन खाल्ली आणि आता पुन्हा पाण्याची लाईन घेऊन आलाय. आणि अंबरनाथला काय देताय तुम्ही त्या 300-400 कोटीमध्ये, 450 कोटीमध्ये? तर बदलापूर, वांगणी, कर्जत, नेरळ, युपुरी यांनी जे मलमूत्र टाकलंय टॉयलेटमधून त्याचा फिल्टर करून तो पाणी आम्हाला देतात असतो उचलणारा. ही सत्यता का नाही सांगा. ही नसेल तर मी नगरसेवक पदाचा राजीनामा देईन, हे जर खोटं असेल तर मी जे बोलतोय ते. माझं काय म्हणणं आहे, तुमच्याकडे कशी नाही, तुम्ही आम्हाला काय पाजणार आहात? अहो लोकांचं मूत, तुम्हाला माहिती देऊ सांगतो, जे मुतणार आहेत ना बदलापूर सगळे, म्हणजे लघवी टॉयलेट करणार आहेत ना, तो पाणी तुम्ही आम्हाला पाजणार आहात पुढच्या आता सुरू झाल्यानंतर. 3 जळीला फिल्टर पण नाही. अहो तो फिल्टर प्लांट तुम्ही जो मूळ तुम्ही घाण उचलणार आहे तो फिल्टर करून आम्हाला देणार आहे, त्यापेक्षा तो 3 किलोमीटर जाऊ द्या ना बारवी नदीला आम्हाला जॉईंट. तुम्ही उल्हास नदीमध्ये टाकून नका आम्हाला. 3 किलोमीटरची एक्सटेन्शन करायची टाकी फिल्टर हे पंप हाऊस. साहेब आम्हाला तुम्ही मूत पाजणार आहात अंबरनाथ शहराला, लघवी बदलापूरवाल्यांची आणि टॉयलेट.